महाराष्ट्र राज्यभर आता सध्या दोन घटना चर्चेत आहेत. त्या एक म्हणजे परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीत झालेली विटंबना असो किंवा दुसरीकडे बीडमध्ये एका सरपंचाचा झालेला खून असो. मात्र परभणीत जी घटना घडली आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये जी संविधानाची प्रतिकृती होती तिची विटंबना झाली आणि त्यानंतर पूर्ण परभणीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आपल्यासोबत सध्या त्यावर चर्चा करायला काही आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत आणि काही विद्यार्थी चळवळीतले कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. जी परभणीत घटना घडली आहे त्याच्याकडे कशा अँगलने बघता तुम्ही? एकीकडे बाबासाहेबांच्या ज्या प्रतिकृतीची विटंबना असो संविधानाची किंवा त्यानंतर झालेली जाळपोळ, हे कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? हे बघा, जी महाराष्ट्रामध्ये घटना घडली आहे ती घटना पहिली नाही आहे. कारण की दलित आवाज हा दाबला जातोय. याआधी देखील अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर रेल्वे पोलिसांनी एका नितेश मेश्राम नावाच्या युवकास, भीमसैनिकास अमानुष प्रकारे मारण्यात आलं त्याला पोलीस कस्टडीमध्ये. आणि नंतर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलं, त्याला 16 जाग्यामध्ये इंजर होता आणि त्याचा मृत्यू ह्या पोलिसांनी मारल्यामुळे झालं. ते पोलिसामुळे मेला तरी देखील पोलीस निलंबित झाले नाही. ते तपास अधिकारी होते ते निलंबित झाले नाही आणि आज देखील ते कार्यरत आहेत आणि कोणावरही हत्येचा गुन्हा दाखल नाही झाला. आज देखील आपण पाहतोय सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी मारलं. घाटी रुग्णालयात त्याचं PM करण्यात आलं. त्या ठिकाणी ते पोलिसांनी मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला हे त्या रिपोर्टमध्ये आलं PMच्या. तरी देखील पोलिसावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे. कारण की आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडतात आणि आत्ताच बघतोय की आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय आणि जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर या सांगतायत की त्याला हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. काल देखील आंबेडकरी चळवळीचे परभणीचे लोकनेते विजय वाकोडे यांचे हृदयविकाराने निधन झाले. तर ते हृदयविकार नसून ते देखील त्यांना ही परभणीमध्ये घटना घडली आणि जी संविधानाची विटंबना झाली तर ते आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करतात. म्हणजे महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही असं म्हणायचं का तुम्हाला? हा, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की पोलीस प्रशासन आपण पाहतोय की कायदा कसा प्रकारे हातात घेत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना संरक्षण दिलं पाहिजे तर पोलीस प्रशासन गुंड प्रवृत्तीने वागत आहे आपण पाहतोय. कारण की परभणीमधले जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की पोलीस स्वतः नागरिकांचे ऑटो फोडत आहेत, दलित वस्तीमध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आणि दलितांना घरात घुसून मारत आहेत. ते अतिशय चुकीचं आहे. पोलीस खरं तर वर्दीतला गुंडा आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. पण एकीकडे आपण बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो. संविधान म्हणतं की प्रत्येकाला कायद्याने राहण्याचा अधिकार आहे. पण दुसरीकडे त्याच अँगलने आपण बघितलं तर जाळपोळ करणं, इतरांच्या घरावर दगड मारणं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मुळात मी सर्वप्रथम या घटनेचा निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातून विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी सर्वच भीमसैनिक भीमानुयानी या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. आणि मला जसं तुम्ही बोलले की त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की परभणी इथे जी काही जाळपोळ घडली, जे काही गाड्या फोडल्या गेल्यात, जे कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, यामध्ये तुम्ही जर एकदम व्यवस्थितरित्या रिपोर्ट घेतला तर त्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे असलेले पुराव्यानिशी मी तुम्हाला सांगतो की पोलिसांकडनं गाड्या फोडण्यात आल्या, पोलिसांकडनं जाळपोळ करण्यात आली, भीमसैनिकाचे त्याच्यात खोटे आरोप नावे FIR मध्ये दर्ज केले, काही कारण नसताना बळजबरी त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण केली, त्यामध्ये आमचा सूर्यवंशी बंधूचा मृत्यू झाला. आदरणीय आमचे काल जे दिवंगत नेते विजयदादा वाकोडे हे बौद्धवासी झाले काल. त्यांचं दुःखद घटना जी हृदयविकाराच्या अटॅकने झाल्या आहे. यात सर्वात मुळात सांगतो की जी दगदग झाली, ज्या परभणीमध्ये कोम्बिंग जे क्रूर पद्धतीने, जसं की मला सांगायचं या राज्यामध्ये ज्या वेळी हे देवेंद्र फडणवीस सरकार येतं त्यावेळी हुकुमशाही, दादागिरी आणि हिटलरशाही अशी एक माजलेली दिसते. कारण की ज्या फडणवीसच्या काळामध्ये अनेक भीमा कोरेगावची दंगल सुद्धा फडणवीसच्या काळामध्ये घडली. अक्षय भालेराव जे प्रकरण घडलं नांदेड बोंडारे या गावामध्ये, तिथे सुद्धा फडणवीसच्या काळात घडली. त्यानंतर पूर्णाची दंगल घडली त्यावेळेस फडणवीस सरकार होतं. आणि याच्या मागे सर्वात महत्त्वाचा जो पोलीस अधीक्षक अशोक गोरबाड आहे, हा देवेंद्र फडणवीसचा व्यक्ती माणूस आहे, जो पोलिसांचं कायदा संरक्षण करणं असताना सुद्धा ज्या वेळी दंगली घडल्या, पुण्याची घटनेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, अक्षय भालेरावचं बोंडूरमधलं नांदेडचं जे उदाहरण दिलं, हे अशोक गोरबाड असताना
ह्या दंगली घडल्या गेल्या. मग हा फडणवीसचा माणूस आहे का शासनाचा माणूस आहे की फडणवीस आल्यानंतर जाणीवपूर्वक दंगली पेटून दलितांना बदनाम केलं जातं का? संविधान काय एका जातीचं नाही, संविधान हे देशाचं आहे, बाबासाहेबांनी समर्पित केलेलं आहे. सर्व संविधानामुळे चालतं. परंतु जे काही कृत्य आरोप जे घडत आहेत हे अत्यंत चुकीचे आणि हिटलरशाही आणि दादागिरी पद्धतीने चालू आहे. बरं, परभणीच्या घटनेकडे आपण पाहतच आहोत, पण दुसरीकडे बीडची जी घटना आहे की एका सरपंचाचा खून करण्यात आला, त्याकडे कसं बघता? की कारण ते आता प्रकरण संसदेत सुद्धा आज प्रियंका गांधींनी त्याच्यावर आवाज उठवलाय. म्हणजे महाराष्ट्र राज्यभर आपण विचार केला तर कायद्याचा धाका राहिला नाही, कधी कोणाच्या हत्या करण्यात येत आहेत. इकडे म्हणजे युवक म्हणून काय वाटतं या राज्यामध्ये तुम्ही राहत आहे? मस्साजोग बीडचं जो प्रकरण घडलं, युवा सरपंच त्यांचा जो निर्गुणपणे खून करण्यात आला, ही या फुलेशाहू आंबेडकर महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट मी समजतो. कारण की या ठिकाणी गुंडाराज आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा धाक अजिबात राहिला नाही. मस्साजोगचे जे युवक सरपंच होते त्यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्यामागील मोठं षडयंत्र या ठिकाणी आपल्याला दिसतं. एक युवक म्हणून मी एवढंच सांगेल की या ठिकाणी जे प्रशासन आहे, जो गृह विभाग आहे, गृह खातं आहे, ज्याचे ते स्वतः फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्या खातं त्यांच्याकडे आहे, त्यांनी या जातीने लक्ष घालून त्यांच्या कार्यकाळात हे जे प्रकरण घडत आहे त्यावर त्यांनी मोठ्या ताकदीने त्यामागे जे षडयंत्र आहे, जी ताकद आहे, त्याचा तपास, त्याचा छडा त्यांनी मोठ्या पद्धतीने लावला पाहिजे. SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असेल, CBI असेल, त्यामार्फत त्यांनी चौकशी करून संबंध प्रकरण खुले केले पाहिजे. जे बीडचं प्रकरण आहे ते एक जातीवादीतून प्रकरण घडले असं म्हटलं जात आहे, कितपत ते योग्य वाटतं? जे सरपंच आहेत मस्साजोगचे, तर ते एका दलित तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले होते. तर ते न्याय मिळवून देण्यासाठी गेलेले होते, तर ते दलितांना का न्याय मिळवून देण्यासाठी गेले? तर हे आरोपी सर्वांना माहीत आहे की वाल्मिक कराडांचं नाव समोर येते आणि वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? मग यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुमचे माणसं असले की यांच्या माणसांना अटक करायचं नाही. मग कायदा सर्वांसाठी समान आहे. आर्टिकल 14 काय सांगतं? इक्वालिटी बिफोर लॉ. मग कायदा सर्वांसाठी समान आहे का नाही, आज नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होते. राज्यात वाढत चाललेले जातीय समीकरण कितपत म्हणजे योग्य आहे, चुकीचं आहे? कारण की मराठा आंदोलनानंतर आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जातीवाद वाढलाय असं म्हटलं जात आहे. जातीवादीतून झालेल्या हत्या असो वगैरे, याकडे कसं बघता तुम्ही की राज्यात तुम्ही एक व्यक्ती म्हणून जगताय, कसं वाटतं? मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एवढंच एक सांगू शकतो. मी या अगोदरही तेच बोललो, ही सर्व रणनीती, ही सर्व करण्याची मोहमाया, ही सर्व फक्त देवेंद्र फडणवीसच करतात. देवेंद्र फडणवीस घडून आणतात. याच्या मागचं सर्व काही कारस्थान रचण्याचं कारण देवेंद्र फडणवीस आहेत. मराठा बाय OBC एक वाद पेटवणे, दलित बाय मुस्लिम एक वाद पेटवणे, दलित बाय मराठा एक वाद पेटवणे, हे यांच्याकडे एक टीम आहे, एक टीमवर्क काम करते. आणि ही टीमवर्कचं काम फक्त जातीवाद या महाराष्ट्रामध्ये तयार करणे आणि स्वतःचा सत्तेचा लोभ घेणे, यासाठी इतकं भयानक पद्धतीनं तुम्ही बघितलं ते मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये गोळीबार करणे, मारहाण करणे, मराठा आंदोलक पेटणे, त्या बाय OBC आंदोलन पेटतं. आता काही नसताना त्यांनी नवीन मुद्दा काढला की ते ख्वाजा गरीब नवाज जे अजमेर जे आहेत त्यांची बारगाह ही हिंदूंची आहे. हे जाणीवपूर्वक काहीतरी षडयंत्रातलेलं आहे. हे कुठेतरी दुर्लक्ष करायचं एखाद्या घटनेकडं आणि मुस्लिम समुदायाला कामाला लावायचं, परभणीची घटना पेटवायची, दलित समुदायाला कामाला लावायचं, मराठ्याची एखादं प्रकरण पेटवायचं, मराठ्याला कामाला लावायचं, ओबीसीचं काहीतरी करायचं, OBCला कामाला लावायचं. हे देवेंद्र फडणवीसची याच्या मागे खूप काही मोठी रणनीती आहे. आणि देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसंघाचं काम करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि RSSचं काम आजपासून आपण अनेक वर्षापासून बघतो की जातीवाद करण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं. ते पेरतं उगवतं, त्याच्यामध्ये सर्वसामान्य नवतरुणांचं आजकाल नुकसान व्हायला लागलं. मी माझ्या आजच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक माझ्या नवतरुणाला संदेश देईल. तो मराठा असेल, तो OBC असेल, तो वंजारी असेल, तो मांग असेल, कायकाडी असेल, भिल असेल, मुस्लिम असेल, तो 18 पकड जाती कुठल्याही जातीचा असो, आज हे षडयंत्र विष पेरण्याचं काम करता. याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला पुस्तक घ्यायचं सांगितलं. आपण पुस्तकाऐवजी दगड घेतो, बस तोडफोड करतो, काहीतरी जाळपोळ करतो, याचे गुन्हे दाखल होता. आणि याचा गुन्हा दाखलचा परिणाम
येणाऱ्या MPSC UPSC पोलीस भरती MBBS जे शिक्षण करणारे माझ्यासारखे 9 तरुण विद्यार्थी माझ्यासारखे 9 तरुण कार्यकर्ते हे सामाजिक चळवळ सोडून त्यांच्या शिक्षणावर आभास होत त्यांना नोकरी मिळत नाही, ते भरकटले गेले. भावनेच्या भरात एक दगड उचलण्यात त्यांच्यात एक प्रॉब्लेम तयार व्हायला लागला. हे कुठतरी थांबलं पाहिजे आणि याची फक्त षड्यंत्र रचण्याचा मी 100% नैतिक जबाबदारीपूर्वक पुन्हा देवेंद्र फडणवीसच हे घडवून आणतात हे 100% सांगतो. भीमा कोरेगावची दंगल सुद्धा देवेंद्र फडणवीसने जाणीवपूर्वक घडवून आणलेली होती. या सर्व प्रकरणात कुठेतरी महाराष्ट्राचा बिहार होतोय का? या राज्यात आणि देशात वारंवार दलित मुस्लिम या वर्गांवर अन्याय होत आलेला आहे. मी फक्त या ठिकाणी एवढंच म्हणाल की भाजप आणि RSS ही जाळपोळ लुटालूट देशभर भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पसरवण्यामध्ये मोठा भाग या भाजप RSSचे लोक करत आहेत. आता बहुजनाच्या विरोधामध्ये प्रस्थापित विरोधात आहेत, विरोधी पक्षनेते विरोधात आहेत, राज्यकर्ते विरोधात आहेत, पोलीस यंत्रणा विरोधात आहेत. गावाच्या गल्लीपासून तर दिल्लीच्या तख्तापर्यंत हे सगळे आम्ही लोकांचे हे आमच्या विरोधात आहेत. आम्ही या ठिकाणी फक्त एवढंच बोलल की बाबा आता लोकशाही या राज्यात आणि देशात राहिलेली नाहीये. लोकांकरिता चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही शासन आहे. परंतु भाजप RSSचे जे लोक आहेत ते लोक वारंवार लोकशाही संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. म्हणून आम्ही युवक बॉडीच्या वतीने लोकशाही जिवंत करण्यासाठी जनउठाव करण्याची या ठिकाणी गरज अत्यंत निर्माण झालेली आहे. शेवटचा प्रश्न, हे सगळं काही वातावरण आहे ते कसं बदलता येईल? एक युवक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, कसं बदलू शकतो आपण? यामध्ये मी एवढंच सांगेल आपल्या माध्यमातून की आता आंबेडकरी तरुणांना, युवकांना, सर्व समाजाला एकच सांगेल की आता पेशवाई पुन्हा आलेली आहे. आज ज्या घटना घडल्यात त्याचा सर्वांनीच निषेध व्यक्त केला पाहिजे आणि आत्ता तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कारण की एवढ्या भयानक आज महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत. ही पहिली घटना नाही आहे. दलितांची अशा कितीतरी घटना घडतात, पण आज ही घटना समोर आली म्हणून महाराष्ट्र पेटून उठला, अख्खा देश पेटून उठला. तर हे महायुतीचे लोक यावर का बोलत नाहीत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण की आज आमच्या तरुणाची हत्या केली, एवढ्या अमानुष प्रकारे पोलिसांनी त्यांना मारण्यात आलं. त्या पोलिसांचं साधं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं नाही. काल औरंगाबाद येथून परभणीला त्यांचा पार्थिव नेण्यात येत होता, तर पोलिसांनी ती गाडी अडवली. ती कशासाठी अडवली? की तुम्ही अंतिम संस्कार हे लातूरला करा, का करा? अंतिम संस्कार हे परभणीला करायचा होता, तुम्ही गाडीच का अडवली? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. तर यातून सरळ स्पष्ट होतंय की ही सरकार किती जातीवादी सरकार आहे आणि इथलं पोलीस प्रशासन या जातीवादी सरकारच्या इशाऱ्यावर चालतंय आणि काम करतंय. एवढंच या माध्यमातून सांगतो आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का? मुळात तर हा देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एक तर जी नैतिक जबाबदारी त्याला सांभाळायला पाहिजे ती सांभाळताच येत नाही. आणि या राज्यामध्ये जे काही चाललं यासाठी मी तुम्हाला एकच सांगेल की मी ज्या कुळात जन्मला आहे ते 500 महाराजा कुळामध्ये जन्मला. भीमा कोरेगावचा भीमसैनिक आहे मी. सिद्धांत महाराजा पेशवा जो सिद्धांत महाराज होता त्याचा मी रक्तातला माणूस आहे. जर आणखी यांनी हिटलरशाही हुकुमशाही राबवण्याचं काम केलं तर लक्षात ठेवा 500 महाराज जर 5000 पेशव्यांची कत्तल करू शकतात, तर मग आमच्या जातीवर जर आम्ही उतरलो तर देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यात घुसून आम्ही काय करू शकतो किंवा फडणवीसला काय करू शकतो हा इशारा राहील आमचा. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका ही आता महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी हात घातलेला आहे आणि ते नक्कीच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देतील, यात काही दुमत नाही आहे. कारण की बाळासाहेबांनी यामध्ये त्यांच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी यामध्ये कामाला लावलेले आहेत. पण या 2 दिवसाच्या आत जर जो तपास अधिकारी होता की ज्याने ताब्यात घेतलं होतं सोमनाथ सूर्यवंशी यांना, तर त्यांना ज्या कॉन्स्टेबलने ज्या अधिकाऱ्याने PCR मध्ये मारले त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा. हा आमचा सर्वात मोठा मुख्य आरोप आहे या पोलीस प्रशासनावर आणि त्या तपास अधिकाऱ्यावर. तर तात्काळ त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा करावा. सोमनाथ सूर्यवंशी यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि राज्यात जे काही वातावरण आहे ते कुठेतरी बदलण्यासाठी आपण प्रयत्न करावे असं सगळ्यांचं मत आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.
आहे.